कोणाचा खलिता राजे? आपल्या सरसेनापतींचा, नेतोजीरावांचा. खलिता वाचून राजांच्या चेहऱ्यावर लय खुशी दिसतीया. बांधायला मजकूरच तसा आहे. काय लिहिलंय राजे? बाजीप्रभू, फौज तयार ठेवा. तयारच आहे राजे, पण त्याचा उपयोग काय? खाली हापशांचं मोहळ बसलाय. पडायचं का तुटून? तसंच समजा. पण महाराज, अहो सिद्धी जोहरची फौज लय मोठी आहे आणि आपण किती जण हल्ला करणार त्याच्यावर? जेवढे असतील तेवढे घेऊन हल्ला करू. राजांचा शब्द पडला, मग माग पुढं कशाला बघायचं? नीट ऐकून घ्या. नेतोजीरावांनी आपला मोहरा बदललाय. अत्यंत वेगानं तर मिरजेच्या दिशेनं येत आहे. पण मग राजा त्यानं काय होईल? नेतोजीराव मिरजेवर वळीवासारखे कोसळतील आणि मिरज मारून पन्हाळ्याच्या दिशेनं निघतील. सिद्धी जोहर सावध आहे. शिवाय तो नेतोजीरावांना चांगलाच ओळखतो. त्यामुळं तो गाफील राहणार नाही. तो नेतोजीरावांना मिरजेतच रोखणार. रोखणार म्हणजे फौज पाठवणार सिद्धी? पाठवावीच लागेल. आमच्या अंदाजाप्रमाणे किमान निम्मी तरी फौज पाठवेल सिद्धी. आणि सिद्धीची फौज हल्ली रे हल्ली की आपण आपली फौज घेऊन त्याच्या कमकुवत बाजूवर हल्ला करू आणि वेगानं कोकणात उतरू. काय बाजीप्रभू? राजे, मी सदैव तुमच्या बरोबर. हा पहा घेतला पट्टा हाती. तुमच्या आदेशाचीच वाट बघत होतो. फौज तयार करतो राजे. बांधन, गडावरून लक्ष ठेवा. सिद्धीची फौज हलताना दिसली की लगेच इशारा द्या. जी राजा. हुजूर सांगा आता काय करायचं ती. यो नेताजी मिरजेवर हल्ला करणार. काफिरों की ये हिम्मत! अहो त्या अफजल खानाला दगा दिल्यापासून त्या मराठ्यांची हिंमत लय वाढली आहे. म्हणून तो नेताजी एवढा नाचतोया. हुजूर, आपण यासनी मिरजेतच गाठाया हवं. हम ये खबर बेगम साहिबा को देंगे. वो किसी दूसरे सरदार को मिरज भेज देगी. क्यों? हम लोग नहीं जाएंगे? नहीं, हम नजदीक हैं. वक्त पर उन्हें रोक सकते हैं. तुम्ही फक्त सांगा हुजूर, मी त्याला मिरजेत पाऊल भी टाकू देणार नाही. ये छावनी छोड़कर हम नहीं जाएंगे. पर क्यों? क्योंकि हमारा मकसद सीवा पर हमला करना है, नेतोजी पर नहीं. ये सिवा की चाल भी तो हो सकती है हमारा ध्यान यहां से हटाने के लिए. ये नेतोजी के चक्कर में कहीं यहाँ के पहरे ढीले हो गए तो पनाला से सिवा भाग सकता है. माफी असावी हुजूर, पण आपली अर्धी फौज इथंच ठेवली आणि अर्धी फौज मिरजेकडे वळवली तरी भी आपलं काम होते की. दोनों मकसद पूरे हो जाएंगे. हमें दो नहीं, सिर्फ एक ही मकसद पूरा करना है. पनाला पर सिवा है और हमें सिवा पर हमला करना है. पेड़ को काटने के लिए उसकी हर टहनी को काटने की जरूरत नहीं पड़ती. सिर्फ जड़ को जमीन से उखाड़ना पड़ता है. सिर्फ सिवा पर हमला करेंगे. पर हुजूर, इतना याद रखना, मुझे सिवा के सिवा कुछ नहीं सोचता. मिरज का किला रहे या न रहे, यह सिद्धि का काम नहीं है. अफजल खान जैसे फंसा था वैसे सिद्धि जौहर नहीं फंसेगा. किले पर हमला करने की तैयारी करो. वक्त, रफ्तार और जौहर, इन्हें कोई नहीं रोक सकता. सिवा का सरदार नेताजी वहां मिरज तक आ रहा है. पता है हमें. सिद्धि जौहर को कहते हैं फिलहाल पन्हाला छोड़कर फौरन मीरज चले आ जाए. बिल्कुल ठीक. पहले उस नेताजी को रोको, वरना वो सीधा यहाँ बीजापुर तक आ जाएगा.
मीरज का किला हमारे लिए बहुत ही कीमती है अम्मी जान। किसी भी हालत में हम उसे अपने ही कब्जे में रखेंगे। और वो सिद्धि क्या कर रहा है वहां? यहां खलीता लिखने से अच्छा वो खुद क्यों नहीं हिला वहां से? उसे तुरंत मीरज बुला लो। सिद्धि सही कर रहा है, वो जहां है दुरुस्त है। सिद्धि ने सीवा को पनहाले में जकड़ कर रखा है। अगर सिद्धि को मीरज बुला लेंगे तो सीवा वहां से भाग जाएगा। तो भागने दो, भाग कर जाएगा कहां? फिर से पकड़ लेंगे। अम्मी जान, पहले अपना मुल्क संभालते हैं। ये मत भूलो बादशाह, सीवा के कब्जे में जो मुल्क है वो भी हमारा ही है। और हाथ आए सीवा को इस तरह से भागने का मौका देना ये हमारी सबसे बड़ी गलती होगी। अफसल के साथ 40,000 की फौज थी, क्या हुआ? नहीं, सिद्धि बनाला से कहीं नहीं जाएगा। माफ करना बड़ी साहिबा, पर नीरज का क्या? वो किला नेताजी को जीतने देंगे? क्यों? सिद्धि छोड़कर बाकी सरदार शमशीर चलाना भूल गए हैं? आप है, खवास खान है, बाकी सरदार है। उनमें से किसी एक को भेज दो मीरज बचाने के लिए। आज ही फरमान जारी कर दो। सिद्धि नजदीक है, वो वहां जल्दी पहुंचेगा अम्मी जान। अंकुश खान हमारे हुक्म की तामील हो। बादशाह, आप ना समझो, सियासती दाव पेचों में कच्चे हो। नेताजी का हमला ये सीवा की एक चाल हो सकती है। वहां सिद्धि मीरज के लिए निकल गया और यहां सीवा वहां से भाग गया। आई बात समझ में? किसी भी हालात में हमारी फौज पनहाला से नहीं हटाएंगे। और रही बात मीरज और बीजापुर की, वो हम संभाल लेंगे। अंकुश खान, एक खलीता सिद्धि के लिए रवाना कर दो। उसे कहो किसी भी हालात में पनहाला से ना हिले, यहां की फिक्र ना करें और सीवा पर कसकर हमला करें। सीवा पकड़ से ना छूटे। हो, राजेंना सोडून या वक्तास आपण दुसरीकडे कुठेही लक्ष द्यायचं नाही। जी आऊसाहेब। बडी बेगम राजेंवरची नजर हटवणार नाही, परंतु आपण मात्र तिला ते करण्यास भाग पाडायचं। पण म्या तर ऐकलंय त्या सिद्धी जवरानं लई मोठा मजबूत इळका घातलाय पन्हाळ्याला। तोच विळखा ढिला करायचा आहे। एक तर सिद्धी जोहर या प्रदेशात नवा आहे, त्याला अजून या भागाची माहिती नाही। तो स्थिरस्थावर होण्या अगोदरच त्याला हलवायचा। तुम्ही फक्त आज्ञा करा। शंभू सिंग, ह्यात तुमचा पराक्रम कसाच लागेल। लखुजी राजेंच्या अर्थात आमच्या आबासाहेबांच्या पराक्रमात साजेसा पराक्रम तुम्ही कराल याची आम्हास खात्री आहे, कारण तुम्ही लखुजी राजेंचे नातू आहात। जी आऊसाहेब। आमचे भाचे म्हणून नाही, तर स्वराज्याचे सच्चे पाईक म्हणून सिंदखेडची प्रतिष्ठा पणास लावा। लावली लावली आऊसाहेब। कोणत्या बी परिस्थितीत सिंदखेडचं नाव खाली पडू देणार नाही। शाबास, आता तुमची लढवय्या फौज घेऊन तातडीने निघा। आपला आशीर्वाद द्या। विजयी भव। निघतो। राजे, बाजी, काही खबर सिद्धीची? राजे, मघा तटापर्यंत जाऊन आलो। खाली खूप झाडी आहे, खालची एकही हालचाल दिसत नाही। म्हणून मग बांदल म्हणाले जरा पुढपर्यंत जाऊन येतो। एव्हाना यायला हवे होते बांदल। राजा, थोडा वेळ गेला, पण पक्की खबर घेऊन आलोय। खबर सांगा। राजा, आपल्या अपेक्षाप्रमाणे सिद्धीनं नेताजी रावांच्यावर काही निम्मी फौज पाठवली नाही। पाठवली नाही? नाही, उलट तो हल्ल्याच्याच तयारीत आहे।
मिरजेवर चाल करून जाऊ, नेताजीशी लढत देऊ असं सरदार सांगत असताना सिद्धी गप बसला. त्या सरदारांना सिद्धीनं काय बी किंमत दिली नाही. याचा अर्थ सिद्धीनं वेगळीच चाल खेळली. राजे मला पण असंच वाटतंय. त्याचं सगळं लक्ष इथं गडावर तुमच्याकडे आहे राजे. म्हणजे सिद्धी जोहर आता बाहेरच्या चकव्यांना फसणार नाही बाजीप्रभू. त्यामुळे आपल्यालाही वेगळा विचार करावा लागेल. गडावर आपली शिबंदी आहे तेवढीच ठेवा. जे बाहेरचे लोक आहेत, जे किल्ल्यावर वेगवेगळ्या कामांसाठी आले होते, त्यांना तातडीनं गड उतार करा. पण राजे असं का? बाजी वरून खालून हल्ले सुरू असताना गडावर फक्त मावळेच हवे. रयत त्यात अकारण भरडली जाऊ नये. शिवाय त्यांचे घरचे लोकही त्यांची काळजी करत असतील. त्यामुळे त्यांना तातडीनं गड उतार करा, पण सुरक्षितपणे. आम्हाला खात्री आहे आज ना उद्या सिद्धी जोहर हल्ला करणारच. हुजूर, हुजूर कुछ तो करना होगा. क्या हुआ मसूद? वो मक्कार नेताजी ने मिरज पर हमला कर दिया. हमारा सारा असला नेस्तो नाबूद हो गया और हम यहाँ पनाले पर डेरा डालकर बैठे हैं. हुजूर कुछ तो करना ही पड़ेगा. हुजूर फक्त तुमच्या आदेशाचीच वाट बघायलोय आम्ही. आपलं सैन्य तर तयार आहे एकदम. तुम फौजी हो, इसलिए सियासी दाव की पहचान नहीं है तुम्हें. अगर सिवा अपनी माँ की कोख से सियासी दाव सीख कर आया है, लेकिन हुजूर कुछ तो करना होगा. करेंगे, हम सख्त कार्रवाई करेंगे, लेकिन वो नहीं जो सिवा चाहता है, वो करेंगे जो हम चाहते हैं. और ऐसा हुक्म हमें बड़ी बेगम साहिबा ने दे दिया है. काय हुकुम आहे हुजूर? हुक्म यह है कि पहरे और सख्त करो, पन्हाला की सांसें रोक दो. मसूद, तुम्हारे होशियार बाशिंदे तैनात करो. दिन हो या रात उन्हें कहना सख्त निगाहें रखे. पुरजोर हमला तामील करना होगा. किले को तोपों की गूंज से दहाड़ते रखो. हम किला भी लेंगे और सिवा को भी पकड़ेंगे. सरसेनापती, क्या झुंजाराव, बोला काय खबर? आपले हेर खबर घेऊन आले. शहापूर येथून एका मजल्यावर आहेत. आमासने अंदाज होताच. फारच वेगाने दौड मारली आपण. जी सरसेनापती. खानाची आतडी जावळीच्या रानात कावळ्या गिधाडांनी खाऊन टाकल्यानं आदिलशाही फौज घाबरून गेली. मिरजेवर आपली फौज येते म्हणल्यावर गनिम पाय लावून पळाला. आता थेट पुन्हा विजापुरावर जायचं. सरसेनापती, सिद्धी हिलाल, एवढ्या लांब आना पड़ा. आपकी सहायता करने के लिए आना पड़ा. आप मिरज पर फतेह हासिल कर आगे निकल गए, पर त्यामुळे घोटाला झाला. कसला घोटाळा झाला? एक तो शिवाजी राजे पन्हाला में फंसे हुए हैं, ऊपर से सिद्धी जौहर उन पर हमला करने की फिराक में है. सर सेनापति अटकल अशी होती कि जब आप मिरज पर हमला करेंगे तो सिद्धी जौहर आपको रोकने के लिए अपनी आधी फौज पन्हाला से आपकी जानिब भेजेगा. वय माझाही तोच कयास होता, पर फौज आलीच नाही. यही तो गड़बड़ हो गई. मिरज गांव पर कब्जा हो गया, लेकिन लड़ाई कुछ हुई नहीं. आप फतेह हासिल कर आगे निकल गए और जौहर अपनी जगह से हिला ही नहीं. बस यही गड़बड़ हो गई. असं. पर मग आता काय करावं? राजेंची मदत तर करायला पाहिजे. राजे की मदद तो करनी है, पर बाहर से. औ साहब का हुक्म है कि आप बाहर रहकर स्वराज के निगहबां बने.
निघेना उचला पाय. कोई नहीं लेगा. चलो हुजूर के सामने. हुजूर ये भाग रहे थे, अच्छा हुआ हमने इन्हें पकड़ लिया. शाबाश, ये हुजूर सिद्दी जौहर की पकड़ है, कोई इससे बच नहीं पाएगा. हुजूर सोडा आम्हासनी, आम्ही गरीब माणसं. सोडा सोडा वाचवा. सोडा सोडा. गरीब, ठीक है. ये तो बताओ ऊपर क्या कर रहे थे? काफरो, ठीक से बताओ सिवा ऊपर है कि नहीं? बोलो. झूठ क्या कह रहे हैं? बोलो. बदजात अपना मुंह खोलो वरना जान से हाथ धो बैठोगे. बोल. ठीक है, इनकी जरा ठीक से खातिरदारी करो और फिर मैं जैसे कहता हूं वैसे करो. सब बता देंगे. बांदल, नियोजन फसलं म्हणायचं. सिद्धीनं दात दिलं नाही का त्यानं मागं वळून बघितलं नाही मिरजेकडे. तिथंच तर फसगत झाली. अहो राज, तो सिद्धी या पन्हाळ्याच्या पायथ्याला येईपर्यंत तुम्ही राजगडला जाऊ शकले असते. हो, जाऊ शकलो असतो बांदल, पण जर आम्ही राजगडावर गेलो असतो तर आमच्या मागोमाग सिद्धी स्वराज्यात घुसला असता. त्याने स्वराज्याची नासाडी केली असती आणि हे आम्हाला होऊ द्यायचं नव्हतं. मग आता 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 आम्ही गडावर आहोत याविषयी सिद्धीची खात्री पटलीये. आता गडावरून निघून जाऊ आणि मोठ्या फौजेनिशी त्याला अडचणीत आणू. राजे 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 गडाला मुंगळ चिकटावं तसं ते हाशम चिकटलंय आपल्या गडाला. आतापर्यंत मोक्याच्या वाटा रोखून धरल्या होत्या, पण आता चोर वाटा आणि ढोर वाटाही रोखून धरल्या आहेत. राजे ऐका आमचं, त्यांनी हल्ला करण्याआधी आपण गड उतारवा. गड आम्ही सांभाळतो. राज, तुम्ही गडावरच असाल असाच समज कायम असेल सिद्धीचा. ऐका राज, खरंच निघा, करा तयारी. राजा, त्या सिद्धीने या गावकऱ्यांना खाली उतरू दिलंच नाही. या समजासनी मारलं आणि प्रत्येकाचं एक एक बॉट बी छाटलं त्या सिद्धीनं. वरून मार दिला तो यागळाच आणि समधीकडं चौक्या पहारे बी बसवल्या ती. यांना तातडीनं वैद्यांकडे घेऊन जा आणि त्यांच्या न्याहारीची व्यवस्था बघा. जिरा चला. सिद्धीनं शिताफीनं डाव खेळला. नेताजीरावांना मिरज घेऊ दिलं. राजे, यावरनं स्पष्ट आहे तो काही गडाचा पायथा सोडायचा नाही. याचा अर्थ एकच, सिद्धी हट्टाला पेटलाय. तो कोणत्याही क्षणी गडावर हल्ला करणार आणि काय राजे? आणि त्याला गडापेक्षा आम्ही हवे आहोत. आणि त्यासाठी सिद्धी जौहर कोणत्याही थराला जाऊ शकतो. बाजी प्रभू, आपली फसगत झाली.